आम्ही चाललो होतो शिवनेरी किल्ला बघायला. वर जाताना आम्हाला तर काही वाटलं नाही, पण खाली उतरताना आमचे पाय दुखत होते. त्याच्यामुळे पोरांनी आता हा तिसरा रस्ता काढला. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. त्याचं नाही सोमा पाटील. तर आजचा विषय असा आहे की रात्रीचा मुक्काम झाला होता आमचा ओझरच्या गणपतीपाशी आणि आज जाणार होतो आम्ही शिवनेरी किल्ला बघायला. पण त्याच्या अगोदर गेलतो आम्ही लेण्यांद्रीचा गणपती बघायला. इथं आलो, अगोदरच गर्दी वगैरे होती. गेट उघडलं, सगळे पोरं पळत चालू आम्ही आता गणपती बाप्पा दर्शन घ्यायला. इथलं दर्शन तर आमचं 10 मिनिटातच झालं. दर्शन वगैरे घेतलं आणि खाली आलो. गाडीमध्ये बसलो, सरळ चाललेलो होता शिवनेरी किल्ल्याकडे. गाडी वगैरे खाली पार्किंगला लावून दिली आणि किल्ला चढणं आता सुरू केला. आणि आशिके दरवाजे होते ना, हे वर जाताना आपल्या 5-6 खेप लागतात. वरती पोहोचल्यावर पहिल्यांदा आम्हाला जिजामाताची आणि महाराजांची एक स्मारक दिसली. तिथून थोडंच पुढे गेलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे ना, ती रूम आपल्याला बघायला भेटते. आता पूर्ण किल्ला वगैरे बघणं झाला आमचं, आम्ही खाली जायला निघालो. आता पोराचे पाय दुखत होते खाली उतरताना. त्याला हा तिसरा रस्ता दिसला. मग ह्या रस्त्यानं ते सगळे आता खाली उतरायला लागले. सगळे खाली आले, गाडीमध्ये बसून घेतलं. सकाळपासून नाश्ता पाणी काही केलं नव्हतं, तर एका हॉटेल थांबलो, तिथं नाश्ता पाणी केला आणि भीमाशंकरकडे चाललो होतो. इथं खूप गर्दी होती पुढं, तर गाडी वगैरे पार्किंगला लावून दिली आणि आम्हाला तिथून आता 2 किलोमीटर पायी आज जाणं होतं. 2 किलोमीटर पायी चाललो तेव्हा इथं पोहोचलो. आमचं दर्शन बी काही लवकर होणार नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं आणि चालले आलो देवगावला. इथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, तर इथं गेलो आम्ही, दर्शन वगैरे घेतलं आणि इथून आम्हाला जाणं होतं आळंदीला. आळंदीमध्ये गजानन महाराजाचं शेगावचं संस्थान आहे. रात्रीचं आम्ही आता इथंच थांबणार आहे आणि अगोदर पहिले जेवण वगैरे करून घेतलं. तेवढं आला रुद्राचा फोन, कारण की त्यो आणि वेदांत इथंच राहतो. 5 मिनिटात तुम्हाला भेटायला आलोच म्हणे. 5 मिनिटं तर नाही, 10 मिनिटं लागले, पण ते आईस्क्रीम खाऊ घातली.